Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. पुणे महानगरपालिकेचा काल निकाल जाहीर झाला आणि सर्व बहुमत हे भाजपला एक हाती मिळालेलं आहे. हे बहुमत मिळाल्यानंतर काही उमेदवारांचे किंवा निकाल लागण्यापूर्वीच मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच काही उमेदवारांचे महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे देखील फ्लेक्स झळकले आहेत. मात्र आता एवढा 119चा आकडा गाठल्यानंतर या सर्व पदांमध्ये महापौरपदी कोण विराजमान होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पाहायला गेलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी मोठी यादीच आहे समोर, परंतु या आरक्षित म्हणजे जे आरक्षित सोडत निघणार आहे त्यामधनं नंबर कोणाचा लागेल आणि कोण कोण इच्छुक आहे हे आपल्याबरोबर धीरज घाटे आहेत. काय सांगतील? पहिलं तर तुमचं विजय झाल्याबद्दल अभिनंदन, परंतु आता एक अंतर्गत लढत ही भाजपमध्ये पाहायला मिळणार आहे, ती कशी पाहता तुम्ही? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला पुण्यामध्ये मोठं यश मिळालं. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून माध्यमांना सांगत होतो की पुण्यात आम्ही किमान 125 जागा निवडून येणार. आज आम्ही 119 जागा जिंकलेल्या आहेत. पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीवरती जो विश्वास दाखवला, मग देवेंद्रजी असतील, मोदीजी असतील, या दोन्ही सरकारचं काम असेल आणि पुण्यातली पार्टी म्हणून जी पार्टीची ताकद आहे, संघटना आहे, या सर्वांच्या जोरावरती पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला जे यश मिळवून दिले त्याबद्दल मी सर्वप्रथम पुणेकरांचं मनापासून आभार मानतो. राहिला प्रश्न पुण्याचा महापौर कोण होणार, तर तो कोण होणार याच्यापेक्षा पुण्याचा महापौर भारतीय जनता पार्टीचा होणार याचा मला जास्ती अभिमान आहे. भारतीय जनता पार्टीचा पुन्हा एक प्रश्नच आहे, कोण होणार असे हा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते करत असतात. अजून आपण कालच निकाल लागलेले आहेत, याची आरक्षणाची सोडत होईल, आरक्षण काय पडतायत, हा सगळा पुढचा प्रश्न आहे. पुढच्या 4-8 दिवसात सगळं पिक्चर क्लिअर होईल. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला यश मिळाले, त्यामुळं भाजपामधलाच आपलाच एक सहकारी जो कोणी असेल याला संधी मिळत असती आणि संधी प्रत्येकाला मिळत असते. त्यामुळं कोण महापौर होणार ह्याच्यापेक्षा भाजपाचा महापौर होणार आणि जो पुण्याच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात असेल, सर्वसामान्यांसाठी काम करेल, जनतेची सेवा करेल, पुण्याचे प्रश्न मार्गी लावेल, राज्य सरकार केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना फंड्स पुण्यात आणेल, असा महापौर तुम्हाला झालेला दिसेल. तुमची काय भूमिका असणार महानगरपालिकेत? मी भारतीय जनता पार्टी शहराचा अध्यक्ष आहे. आज चौथ्यांदा म्हणजे आमच्या परिवाराला, घाटे परिवाराला या ठिकाणी संधी मिळते. मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून पक्ष जे सांगेल त्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये माझी भूमिका, मी आज शहराचा अध्यक्ष आहे. मला अभिमान आहे की माझ्या कार्यकाळामध्ये लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका ह्या तीनही निवडणुकांमध्ये जे यश मिळाले, मी पुण्यातल्या संघटनेचं, भाजपाच्या म्हणजे सामान्य कार्यकर्त्याचं मनापासून अभिनंदन करतो की मागच्या या माझ्या 3 वर्षाच्या कार्यकाळात मला जे सहकार्य, माझ्या खांद्याला खांदा लावून जी संघटना ज्या पद्धतीने उभी राहिली, त्यांचं सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करतो. कारण या संघटन शक्तीच्या आधारावरती आपल्याला हे यश मिळाले. अध्यक्ष, जर पाहायला गेलं तर पुणे महानगरपालिका निवडणूक चेहऱ्यावर पुण्यातल्या लढवली गेली. जे पहिले जुने महापौर होते, एक सुप्त संघर्ष अंतर्गत राजकारणात आपल्याला पाहायलाच मिळतो, तर कधी स्पष्टपणे बोलता येत नाही. परंतु आता ह्याचाच फटका कुठेतरी अंतर्गत राजकारणात या पदी किंवा महानगरपालिकेत आपल्याला पडताना दिसेल का? कारण सातत्याने हे पाहिलं जातं आणि बघितलं जातं, पण बोललं जात नाही जाहीरपणे. नाही, मला असं वाटतं की असं काही नाहीये. हे चुकीच्या या बातम्या आहेत. शेवटी राज्यामध्ये मिळालेलं यश हे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने केलेलं काम, देवेंद्रजींचं नेतृत्व, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी संघटना म्हणून बावनकुळे साहेबांनी गेले काही वर्ष घेतलेली मेहनत आहे. पुण्यामध्ये आमचे सर्व वरिष्ठ नेते आहेत, मुरली अण्णा असतील, चंद्रकांत दादा आहेत, माधुरीताई आहेत, आमचे सर्व आमदार आहेत. असे की हे यश हे संघटनेचं असतं, एकत्र मिळालेलं यश असतं. त्यामुळं हा सामूहिक विजय आहे, संघटन शक्तीचा विजय आहे, विचारांचा विजय आहे.
भगव्या झेंड्याचा विजय आहे असं माझं मत आहे. कुठल्या एका चेहऱ्याचा नाही, पूर्ण भारतीय जनता पक्षाचा हा विजय आहे असं तुम्ही म्हणता? मी आपल्याला सांगितलं ना, शेवटी क्रेडिट गोज टू ऑल. प्रत्येकाला या यशामागं प्रत्येकाचा मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. मग तो एका सामान्य कार्यकर्त्याचा असेल किंवा आमच्या पक्षातल्या एखाद्या वरिष्ठ नेत्याचं असेल, प्रत्येकाचं योगदान हे तितकंच महत्वाचं आहे. आणि ह्याच्या बरोबरीने आमच्या मतदारांचा हा विजय आहे. जो सामान्य मतदार, महिला, पुरुष, ज्येष्ठ, तरुण, वस्ती भागातले सगळ्या भागातला मतदार हा भाजपाला, तुम्ही पहा मतदार ज्या पद्धतीने झाले, सर्व भागामध्ये आम्हाला मतदान झाले. त्यामुळे ह्या तमाम जनतेचं, मतदार आमचे हे मायबाप आहेत आणि ह्यांनी दिलेला जो मतरूपी आशीर्वाद आहे याचा हा विजय आहे. बरं, महापौर व्हायला आवडेल का तुम्हाला? पक्ष जी संधी देईल, ज्या भूमिकेतनं पक्ष मला सांगेल, जे काही देईल असे मला पक्षाने आजपर्यंत भरभरून दिले. मला महानगरपालिकेत नगरसेवक केलं, संघटनेत वेगवेगळ्या जबाबदारी दिल्या, 2 वेळा पक्षाचं पुण्यासारख्या शहराचा अध्यक्ष केलं, सभागृह नेता केलं, आता पुन्हा निवडून दिलं. त्यामुळे पक्ष जी संधी देईल त्या संधीचं मी स्वागत करेल, पक्ष सांगेल त्या पद्धतीने काम करेल. धीरज घाटेंना ह्याच प्रभागात किंवा या मतदारसंघात विधानसभेची उमेदवारी पाहिजे नव्हती, एखाद्या महानगरपालिकेत स्थायी समिती पाहिजे नव्हतं. सातत्याने धीरज घाटेंनाच एक वेगळ्या लॉबिंगमुळे साईडला राहावं लागलं का, असं का नाही वाटत आणि पक्ष त्याबद्दल विचार का नाही करत? मला असं कधीच वाटलं नाही, कारण मी एक कार्यकर्ता आहे. मी 1992 पासून काम करतो. मी 32 वर्ष सातत्याने, 35 वर्ष जवळजवळ काम करतो. मी संघाचा स्वयंसेवक आहे, संघटनेत काम केलंय, मराठवाड्यात संघाचा प्रचारक म्हणून काम केलंय. नंतर 25 वर्ष 2001 ते 2026 सातत्याने पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये काम करतो. त्यामुळे पक्षाने मला, शेवटी मी एका सामान्य कुटुंबातनं, एका महापालिकेच्या सेवकाच्या घरातला मी मुलगा, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने भरभरून दिलेले आणि पुढेही पक्ष माझ्या बरोबर राहील. कारण पक्षाला माहिती आहे शेवटी काम करणारा कोण असतो, त्याला पक्ष ताकद देत असतो. कालही दिली, आजही दिली, उद्याही देतील. तुम्ही अपेक्षा तर करता, पण या महानगरपालिकेत काहीतरी अपेक्षा असेल. शेवटी असे जनतेच्या मनामध्ये असलं की ते घडतं आणि कळेल ना. आता शेवटी आगे आगे देखो होत आहे क्या. नक्कीच. याबद्दल धीरज घाटे यांनी आपल्या बरोबर संवाद साधलेला आहे. मात्र पुण्याचा महापौर कोण होणार, आरक्षण सोडतीवरती कोणाचा नंबर निघणार आणि कोणाला तिकडे जागा मिळणार हे भाजपचे वरिष्ठ ठरवतील असे सगळेच नेते म्हणतात. पण अंत काय होईल किंवा त्या पदावरती कोण विराजमान होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल. मी आदित्य भवार, मुंबई तक.